नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया फुलके। त्यासाठी बघा 3.5 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात टाकायचं थोडंसं मीठ आणि थोडं पाणी टाकून आपण याला मळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा तेल टाकलं तरी चालू शकते किंवा अर्धा चमचा तूप जरी टाकलं तरी पण चालेल। मस्त बघा असं मळून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, नुसतं मळून घेतलेलं आहे। ह्याच्यात थोडंसं तेल टाकायचं एकदम आणि आपल्याला चांगलं असं हाताने असं दाबून मळून घ्यायचं आहे। जेवढं होता होईल, जेवढं तुम्ही चपातीला किंवा असं फुलक्याला म्हणा असं मळल का नाही पीठ, तेवढं चांगलं बनतं। मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे। होता होईल जेवढं मळून चांगलं घ्यायचं। एक 5 मिनटं मी चांगलं मळत होती। वरनं थोडंसं असं तेल लावायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं। 15 मिनटं बघा मी झाकून ठेवलं होतं। आता आपण असा एक गोळा घेऊया। छोटा मोठा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे। तुम्ही किती म्हणजे जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे एवढा गोळा घेतलेला आहे बघा। बाकीचं पीठ काय करायचं, झाकून ठेवायचं। तर काय करायचं, थोडंसं गव्हाचं पीठ जरी घेतलं तरी चालतंय खाली, नाहीतर थोडंसं तेल लावलं तरी चालतंय, नाही तर असं मोकळं जरी लाटलं तरी पण लाटता येतं। आणि आपल्याला जास्त असं घट्ट पण करायचं नाही, हलक्या हाताने लाटायचं, जास्त जोर देऊन लाटायचं नाही। साईडचं काठ लाटायचं पहिलं अशा पद्धतीत बघा एकसारखं लाटून घेतलेलं आहे। फुलके म्हटलं की छोटे छोटेच असावेत आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि हा आहे लोखंडाचा तवा, चांगला गरम झालेला आहे। तर आता आपण टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम गॅसवर करत आहे। फास्ट गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकते। थोडेसे असे फोड्या आल्या का नाही की मग पलटी करायचं। बघा अशा पद्धतीत थोडं असं भाजलं की पलटी करायची। खालची साईड का नाही आपल्याला चांगली भाजून घ्यायची बरं का, त्यासाठी सारखं असं हलवत राहायचं, असं हलवत राहायचं म्हणजे सगळ्या साईडून चांगली भाजते। आणि छोटा फुलका असल्यामुळे लगेच भाजला जातो। हे बघा असं मस्त एकदम। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ही तव्यात सुद्धा भाजू शकता, आता खाली आपण शेगडीवर भाजावं। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। आता मी तवा उतरून घेते। आता आपल्याला बघा असं ठेवायचं, ज्या साईडून भाजलं आहे ना त्या साईडून बघा वरती घ्यायचं। बघा कसा मस्त असा भाजला गेलेला आहे। असं चिमट्यानं पकडायचं बरं का। हे बघा असं किती छान भाजलं आहे बघा। आता हे खाली घेते मी। बघा अशा पद्धतीनं सगळीकडून भाजला जातो आणि हा आपण खालच्या साईड पहिलीच भाजलेली होती। आता ह्याला काय करायचं, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं ठेवू शकता एकावर एक, नाहीतर असं थोडंसं आपल्याला पाहिजे तर तूप लावून घेऊ शकता। आणि तूप जर लावलं का नाही तर तुम्हाला ह्यातली एक आयडिया सांगते, दुसरा जे फुलका केला का नाही की त्याच्यावर टाकायचं, असं एकामेकाला चोळायचा, नाही तर एकावर एक जरी ठेवलं तर चालते। जरी तूप नाही लावलं तरी चालेल किंवा जरी तेल लावलं तरी चालते, नाही तर काही जरी नाही लावलं तरी पण चालते। पण मऊ सूद एकदम होतं। पीठ मळण्यावर आहे कुठली पण गोष्ट। आणि मी तर चपातीची व्हिडिओ टाकली, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे की रेशनिंगचे तांदूळ असेल तर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। खायला पण छान लागतो आणि बिन तेलाचं, आम्ही तर बिन तेलाचंच, पण तुम्हाला तसं फुलका म्हटलं की तूप लावून दाखवते। राहिलेले मी अशाच पद्धतीनं करून घेते। खूप जणांचे असे कमेंट होत्या की तुम्ही एकदा फुलके बनवून दाखवा, तर अशा पद्धतीनं बनवायचे बघा। सगळ्या साईडून एकसारखा लाटला गेलेला आहे। पीठसुद्धा मळताना चांगलं मळायचं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।